रात्री महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। आगरी कोळी बांधव व महिला पुतळ्यांची विटंबना केली प्रकरणे दाखल। गुन्ह्यातील अनोळखी इस्मांना पोलिसांनी घेतले ताब्यात। पाशी पोलीस ठाणे हद्दीतील जुगाव चौपटी मिनी सिशोर सेक्टर 10 वाशी नवी मुंबई येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आगरी कोळी बांधव व महिलाचा पुतळा बसवण्यात आला आहे। नमूद पुतळ्याची विटंबना करण्याच्या हेतूने अनोळखी इस्माने आपापसात संगनमत करून व्हिडिओ रेकॉर्ड करून सदरचा व्हिडिओ सोशल मीडिया इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्म प्रसारित केल्याबाबत माहिती मिळाल्याने ताबडतोब प्रस्तावदार राखून माननीय श्री पंकज दहाणे पोलीस उपायुक्त सौर परिमंडळ 1 वाशी, माननीय श्री आदिनाथ बुधवंत सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी विभाग पोलीस निरीक्षक गुन्हे जहांगीर मुलानी याने मार्गदर्शनाखाली यांनी सदर बाबतीची माहिती घेऊन स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून अनोळखी इसमाविरोधात वाशी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 136/2026 भारतीय न्याय संहिता कलम 298, 299, 302, 35 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 दिनांक 12/3/2026 अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला। नमूद गुन्ह्यातील इसमाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याकामी पोलीस ठाण्याकडून वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत। त्या अनुषंगाने ILAAS 011 या इन्स्टंट आयडीच्या इसमाचा शोध घेण्याकामी गोपनीय अंमलदार पोहवा 174 संदीप ढवळे यांचे गुप्त माहितीद्वारे मुंबई येथे तांत्रिक तपास करून इन्स्टंट आयडी वरून इसम याचा लल्लूबाई कंपाऊंड मानखुर्द परिसरात पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे, पोवा 1850 विनोद वारिंगे, पोवा 1079 गणेश बनकर, पोशी 4068 सागर विरकर यांनी शोध घेऊन नमूद गुन्ह्यातील इसमांचा दिनांक 12/3/2026 रोजी त्यांना ताब्यात घेतले। नमूद इसमाचे आधार कार्ड आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र चेक केले असता ते विधी संघर्षग्रस्त पालक असल्याचे खात्री झाली आहे। त्यांच्याकडील वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे। यावरून नमूद गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे। नमूद विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास चालू आहे। अशा प्रकारे पोलिसांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली। जुहू चौपटी वाशी येथील आगरी कोळी बांधव आणि महिला यांच्या पुतळ्याची विटंबनाबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या संबंधाने संजय बाबू भोईर यांनी काल दिनांक 11/3/2026 रोजी वाशी पोलीस स्टेशन येथे त्या संबंधाने फिर्याद दिली होती। त्यावरून वाशी पोलीस स्टेशन येथे 136/2026 BNS 298, 299, 302 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला होता त्या व्यक्तींना पोलीस स्टेशन वाशी येथे ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।